आज बनवते डाळ पालक। त्यासाठी मिक्स पालक घेतले चांगले धुवून, भिजवलेली डाळ, शेंगदाणे, कांदा, इकडे तेल आणि जिरं पण तळून झाले, थोडं काढून ठेवलं। जिरं आता तडतडला तर कांदा लाल करून घेऊ। आपण शेंगदाणे टाकून घेऊ। कांदा आणि शेंगदाणे चांगले तळून घेऊ। चुका जास्त घेतला त्यामुळे टमाटे टाकणार नाही आणि ती जास्त आंबट भाजी होईल। कांदा शेंगदाणे तळून झाले, आता पण भाजी टाकून घेऊ। भाजी टाकून झाली, आपण भिजवलेली डाळ देऊ टाकून। त्याच्यामध्ये मी 1 घंटा भिजवून घेतली आहे। मी तुरीच्या डाळीत बनवणार आहे पालक, चण्याची डाळ आज टाकली नाहीये। मस्त आपण परतून घेऊ। आता 15 मिनिटं चांगली परतून घेतली भाजी। आता आपण या शिजण्यापुरतं पाणी टाकू। पाणी कमी टाकायचं का तर पालकच्या भाजीला पाणी सुटतं, जास्त पाणी होतं, त्यामुळं पाणी कमीच टाकायचं। त्याला आपण 4 शिट्ट्या काढून घेऊ। एकीकडे पालक लावले, आता एकीकडे जिरा भात लावते। तर जिरा भात करण्यासाठी बघा तेल आणि जिरं मी चांगलं तळून घेतलं। जिरं लाल झालं, पाणी टाकून घेतो। तुम्ही तुमच्या तांदळानुसार पाणी घ्या। मी माझ्या तांदळानुसार पाणी घेतलं। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते। तांदूळ धुवून घेते। तांदूळ आता धुवून मस्त टाकून घेतले बघा। आम्ही कणी तांदूळ घेतलाय, अनमोलचा कणी। याचा भात लय भारी होतो आणि चविष्ट, खायला पण चवदार लागतो। त्याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेते। याच्या 3 शिट्ट्या काढते। फोडणी देण्यासाठी बघा तेल गरम केले, कढीपत्ता टाकला, आता लसूण टाकून घेते। आता लसूण लाल करून घेते। लसूण पण लाल होत आलाय, जिरं टाकून घेतलं। आपण मोहरी नाही टाकणार। चांगलं तळून घेतलं। आता गॅस फ्लेवरचे आणि लाल मिरची पावडर टाकून घेते। लाल मिरची पण तळली। आता याच्यामध्ये मी पहिलंच हळद मीठ टाकून घेतलं होतं, मस्त घोटून घेतलं होतं पालकची भाजी, ते टाकून घेतलं। पालक पण टाकून घेतला, लाल जर कलर आलाय। त्याला मस्त एक उकळी काढून घेते। भाजीला एक उकळी काढून घेते। भाजी बघा कशी मस्त लाल जरत असते। तुम्ही पण अशी नक्की पालकची भाजी करून खाऊन बघा, चालेल संपते। उकळी असतोवर 15 मिनिटं फास्ट गॅस करते। आजची भाजी बनवून तयार झाली आपली डाळ पालक। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।